तर चला मित्रांनो, तुम्हाला जेवढं मला सांगता आलं तेवढं सांगितलं आहे. भरपूर दिवसाला व्हिडिओ येत नाहीत आणि विहिरीबद्दल मला यासाठी व्हिडिओ बनवायचा होता की बाबा इथून पुढं विहिरीची कामं भरपूर लोक करणार आहेत. तर विहिरीचा पॉईंट कसा असा थोडक्यात सांगितलं आहे. आणि त्यातून ना अजून एक सांगत होतं की आपण जो तुम्ही पॉईंट दिलता ना पावसाळ्यात, हां तर बाकीच्या पाण्याचं म्हणून आलं की ना शे ना पाणी टिकू शकत नाही आणि पाणी इथं लागू शकत नाही. पावसाळा जर लागला तर वर लागन, पण ते म्हणजे नाही का पाऊस असल्यामुळे ना त्यांनी तसं पण सांगितलं. पण तुम्ही जे मला त्याचं ना फूट सांगितलं ना तेवढ्या फुटावर पाणी आपल्याला भेटलं. मित्रांनो, असं काही नाही काय नाही, पावसाळा असू किती बी पाऊस होऊ द्या, पण शक्यतो तो म्हणजे विहिरीचा पॉईंट आपण शोधण्यात यशस्वी फक्त उन्हाळ्याचं पाणी जे उन्हाळ्यात किती चालेल किंवा दुष्काळामध्ये किती चालेल त्याचंच दाखवण्याचं काम करते. त्याच्यामुळे फार टेन्शन नाही घ्यायचं की बाबा पावसाळ्यात पॉईंट बघितला, वड्यात बघितला, चिखलात बघितला, तळ्यात बघितला, कुठेही पॉईंट बघा विहिरीचा पॉईंट असेल तर तो 12माही प्रवाहित असतो. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. आता जे 20 ते 27चं पाणी मला वाटतं बऱ्यापैकी कमीच आहे, कारण त्या पार्टमध्ये कमी पाणी असतं, त्या जादा उंचीवरच असतं. ते तुमच्या सिजनरी पाणी असतं. मला वाटतं ते कोणाचं डिसेंबरला संपतं, कोणाला जानेवारीला, कोणाला मार्चला. तर त्याच्यानंतर जे खालचं पाणी असतं 35 ते 45 मधलं, तर ते पाणी तुम्हाला फार महत्त्वाचं असतं आणि ते म्हणजे तुम्हाला दुष्काळात मदत करणार असतं. त्याच्यामुळे विहिरीचा पॉईंट घेताना तुम्ही कधीही शोधला आणि कधीही केला तरी काही अडचण येत नाही. फक्त मार्चपर्यंत बऱ्यापैकी करू नये. मार्चपर्यंत आपले 2-3 विहिरी चालू आहे तिकडं शिरूर साईडला, तर त्यांना 5च्या 2 मोटर लावून सुद्धा पाणी निघाना. शेवटी काम बंद करावं लागलं 28 फुटावर दोन्ही विहिरींचं. आणि त्याच्यामुळं आता त्यांना त्यावेळेसच म्हणलं होतं की मार्चमध्ये काम सुरू करा. त्यांनी थोडं लवकर केलं काही, कारण त्यांच्या पहिल्या विहिरी सगळ्या प्लेन 10 परसाच्या विहिरी कोरड्या आहेत. मित्रांनो नमस्कार, मी सुरेश गोटे ग्रामीण वाडी या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज आलो अमोलदादा मखरे यांचा पहिला एक व्हिडिओ ऑलरेडी आपण टाकलेला आहे चॅनलला. जूनमध्ये विहिरीचा पॉईंट आपण त्यांना फायनल करून दिला होता आणि ते काम आज किती दिवस झाले कंप्लीट झालेलं? आज चालेल महिना झाला तरी. महिना झाले. त्याच्या अगोदर आपण 1 वर्षापूर्वी म्हणजे जवळजवळ 2023 मध्ये हा पॉईंट फायनल करून दिला या भागामध्ये. त्या टायमाला दुसरीकडे होता, म्हणजे तो बोरसाठी होता ना. हां, बोरसाठी होता. तर त्यांचं असं मत आहे की मला नंतर त्यांचं मन बदललं. ते म्हणजे मला विहीरच करायची सर. फायनली आपण जूनमध्ये विहिरीचा पॉईंट फायनल करून दिला होता. भर पावसामध्ये भर पाऊस काय तर इकडे काय पाऊस वगैरे पर्क्युलेशन नव्हतं मोठ्या प्रमाणात. बाकी विहिरीचा काय अंदाज आहे त्याच्या विहिरीपेक्षा? नाही, बाकीच्या विहिरींपेक्षा बाकीच्या विहिरींना म्हणजे काडे बोर मारून जेवढं पाणी नाही लागलं ना तेवढं शिला अंगचं पाणी लागलंय. 2-2.5 इंची पाणी असं. मला हेच म्हणायचं आहे, विहिरीचा पॉईंट हा स्वतःचाच पाण्याचा पॉईंट असतो. त्याच्यामुळं इथून पुढं जे आपले मित्रमंडळी बोर करतात, अनुदानित विहिरी आल्या असतील तर नक्कीच विहिरी करा. बोरच्या फारपाठी मग पडू नका. आता आज विहीर जवळजवळ 50 फूट झालेली आहे आणि पाणी 25-26 ते 30 फुटाच्या आसपास पाणी आज सध्या आहे की नाही. यांचं जवळजवळ 1 तास आपला दिवसभर मोटर चालल्यानंतर जास्तीत जास्त 7 ते 8 फूट खाली पाणी जातं फक्त. पुन्हा ते रिकवर होते. म्हणजे अजून पाण्याचे स्रोत चांगले आहेत. आपण तुम्हाला किती सांगितलं उन्हाळ्यात दुष्काळामध्ये किती चालेल? दुष्काळामध्ये म्हणले तरी 2-3 तास आहे ना. 2 ते 2.5-3 तास म्हणजे 2-2.5 तासाच्या आसपास एकदम उन्हाळ्यात कडक उन्हाळ्यात चालायला पाहिजे. तसे त्याचे संकेत होते आणि त्यांनी आपल्यावर भरोसा ठेवून किंवा विश्वास ठेवून आपल्या प्रयोगावर हा पॉईंट फायनल केला. आणि तुम्ही समाधानी आहेत का? म्हणजे नाही, भरपूर समाधानी. चला, असं समाधानी की मग ती सांगूच शकत नाही मनातलं. मी हा व्हिडिओ बनवायचा आलो नव्हतो. माझं दुसरं काम होतं श्रीगोंद्यामध्ये. ते काम झाल्यानंतर दादांना म्हणत होतं मी येतो तिथे विहीर बघाय. मला थोडा म्हणजे आनंद वाटला की बाबा विहिरीचं काम झालंय, विहिरीला पाणी भरपूर लागलंय, समाधान झालंय. तर एक माझी इच्छा झाली की एक व्हिडिओ बनवा आणि तुमच्यापर्यंत पोहोच करावा की विहिरीचा पॉईंट कसा असतो. विहिरीचा पॉईंट तुम्हाला 2 मिनिटात दाखवतो कसा असतो. मित्रांनो, दादा थोडी माहिती देतील विहिरीचा पॉईंट कसा असावा, त्याचं मटेरियल काय निघालं, कोणत्या मटेरियलमध्ये पाणी निघालं, किती फुटावर निघालं. आता आम्हाला ह्यांनी ना सांगितलं होतं कमीत कमी ना 45 ते 50 फुटापर्यंत येर न्या. पण आमची थोडीशी अडचण असल्यामुळं आम्ही म्हणलं आता कारण पावसाळा आहे म्हणून मला 40 फुटावरच करावा. पण 40 फुटावर करावं तर आपल्याला म्हणजे 40 फुटापर्यंत आम्ही नेलं. त्यांनी पॉईंट सांगितलेलं 25च्या नंतर पाणी करी, नंतर 35 ते 40च्या नंतर पाणी शेट लागणार आहे. पण आम्हाला जे ना 25 फुटाला पाणी लागलं ना, त्यांनी सांगितलं पाणी कमीच लागणार तिथं. आणि पाणी तिथं ना कमीच लागलं. पण तिथून म्हणजे ना कमीत कमी ना 37 ते 38 फुटाला इतकं पाणी लागलं ना, डायरेक्ट गुडघ्या इतकंच म्हणजे 3 फुटाचे खालून चलत होते बघा. 3 फुटाचे. मित्रांनो, भरपूर जी प्रोसिजर असते 20 ते 27, 35 ते 45 मध्ये 99% विहिरी त्याच्यात सुपरहिट होतात. आणि शिवाय पाणी बी आपल्याला ना काळ्या रानात लागलंय. आता लोकांचं म्हणणं आम्हाला काळा मटेरियल आला, काळे मटेरियल आला. काळ्या मटेरियलमध्ये हार्डमध्ये आणि जॉईंट, त्याच्या जॉईंटला कधी कधी होलमधून पाणी येतं
असं नाही की एवढ्या लाईन असतात किंवा मग त्याला सप असतात, लाईनमधून पाणी आलेलं असतं. ज्यावेळेस चेकिंग होती विहिरीची, आता हे बघा आपण विहिरीच्या काठाला उभा राहिलो आहे, विहिरीच्या काठाला साधारण म्हणजे विहीर कशी चेक करायची पाणी आहे की नाही. आता इथून या तारा आतमध्ये चालल्या, किती आतमध्ये जातात त्याच्यावरती अवलंबून असतं. हे जवळजवळ 2.5 तासाच्या आसपास दर्शवते उन्हाळ्यामध्ये. सेम हे बघा इकडं तोंड करायचं, सेम तारा अशा समोर करायच्या, तारा पुन्हा आतमध्ये जात आहेत आणि सेम तीच परिस्थिती दाखवत आहेत. म्हणजे सुपर हिट पॉईंट झालेला आहे हा. आणि हा फार माथ्यावर आहे, इथं खाली उतार आहे, खाली वडा वगैरे आहे, पण हे माथ्यावर विहिरीचा पॉईंट आहे. तर शेजारी पाजारी विहिरी आहेत, पण मला वाटतं त्याच्यापेक्षा चांगले रिझल्ट या विहिरीचे आहेत. एक मोकळा पॉकेट बघा, आता विहिरी तुम्हाला दाखवतो, इकडे या थोडं दाखवा, विहिरी का दाखवा. आता इथून क्लिअरिटी दिसत नसेल तुम्हाला. हे बघा पहिल्या स्टार्टिंगला आहे ना, इथून खोदलंय, इथून जवळजवळ 1% मुरुम आहे बरं का, थोडा कमी. 1% नंतर थोडासा मोठ्याले दगडाचा एक पार्ट सुरू झालेला आहे. हे बघा मोठ्याल्या दगडाचा, तो जवळजवळ माझ्या हिशोबाने पाण्याच्या लेवलला गेला. तिथून पुढे एक पडदा लागलेला असतो, त्या पडद्याच्या तिथं एक 20 ते 27 मध्ये एक पाणी निघतं. आता इथं पाणीच आहे त्याच्यामुळं तर काही विषय नाही. हे लोड आहे विहीर सध्या, ही वर दिसते का ओलं थोडं, हे कपारीमध्ये, त्या कपारीपर्यंत पाणी होतं. म्हणजे वर किती राहिली ती विहीर, 10-15 फूट अंदाजे वर राहिली असेल. त्यांचा मला फोन आला, तर तुम्हाला दिसतं का 3 नळ्या आहेत पाईपलाईनच्या, 3 पाईपलाईन गेल्या त्यांच्या वावरातून. यांचं काम सुरू झालं, याच्यात भरपूर पाणी, ती पाईपलाईन चालू असताना पाणी निघालं आणि त्याला गडबड येते. म्हणले सर लई म्हणजे पाईपलाईनवर आपला पॉईंट गेला काय. म्हणलं पाईपलाईन ह्या अपवादात्मक आल्या असाव्यात, पाईपलाईनवर आपल्या काही तारा वगैरे फिरत नाहीत. त्यावेळेस त्यांचं थोडं टेन्शन कमी झालं आणि पाणी लागल्यानंतर मग काही विषयच नाही राहिला. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे असतो विहिरीचा पॉईंट. हा निघालेला आहे मटेरियल. हे बघा असा मटेरियल जर निघाला तर समजून जाते तुम्हाला पाणी लागणार आहे. मी तुम्हाला क्लोजमध्ये दाखवतो, उगं घाबरून जायचं नाही. काळा पाषाण, अर्ध्या महाराष्ट्राला काळा पाषाणच माहीत नाही काय, आता ते आपलं डोकं बंद आहे. हे बघा हे बी काळाच कलर आहे की नाही, हे बघा काळा पाषाणच असतो, पाषाणाच्या आसपासच पाणी असतं. ह्या प्रकारचे दगड जर निघाले तर पाणी समजून जायचं की आपल्याला पाणी लागेल, गडबडून नाही जायचं. बघा हे दगडाचा कलर, आता काळा पाषाण नाही, आता याला काळा पाषाण नाही म्हणता येत. काळा पाषाण हा प्रकार वेगळा आहे. काळा पाषाण म्हणजे फार कमी प्रमाणात त्याचं म्हणजे तुकडे तुकडे निघतात, मोठ्या प्रमाणात त्याचे मोठे आकारात दगड नाही निघत. आणि हा वेगळा प्रकार म्हणजे खडकाचाच प्रकार आहे, पण काळा पाषाण नाही आहे. त्याच्यामुळे गडबडून जाऊ नका.